AN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड। विधानसभा निवडणुकीच्या आधी मतावर डोळा ठेवून महायुतीच्या तीनही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गाजरं दाखवली होती। निवडणूक होऊन सत्तेवर येतात याच नेत्यांनी कर्जमाफी मिळणार नाही असं सांगितलं। यामुळे महायुतीचे नेते विशेषतः अजित पवार शेतकऱ्यांच्या टार्गेटवर आले आहेत। महायुतीनं शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली याची जाणीव आता शेतकऱ्यांनाही झाली आहे। याच मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बेकार धुलाई केली। उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी विमानतळ ते जिल्हाधिकारी कार्यालयात अवघ्या 16 मिनिटात गेले होते। मात्र त्यावेळी सरकारी गाडीचा एसी बंद पडला होता। गड्याला त्याचा राग आला आणि कलेक्टरला म्हणाले, प्रोटोकॉल बाजूला ठेवा, नवीन गाडी घ्या। 16 मिनिटे एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेला माणूस प्रोटोकॉल बाजूला ठेवून नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतो। अरे दिवसा ढावळ्या एकाच दोरीला गळफास घेऊन बापलेक मारायला लागले, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे। 16 मिनिटं एसी बंद पडलेला ह्या गड्याला सहन झाला नाही। मग आमचे हे शेतकरी आणि आई बहिणी 42 डिग्री मध्ये कसे काम करत असतील? तुम्हाला फक्त 16 मिनिटं एसी बंद पडल्याचा एवढा राग आला। अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली। राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, 2-3 दिवसात कर्ज भरा असं अजित पवारांनी सांगितलं। जणू काही त्यांनी 70,000 कोटी हाणलेत तसं आपणही हाणलेत असं त्यांना वाटतंय। त्यामुळे 4 दिवसात आपण कर्ज भरणार या भ्रमात ते होते। अशा शब्दात राजू शेट्टी यांनी अजित पवारांची धुलाई केली। निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मारलेल्या थापा आता उघड्या पडल्या आहेत आणि महायुती सरकारची विश्वासार्हताच आता पूर्णपणे धोक्यात आली आहे। यापुढे महाराष्ट्र महायुतीच्या या नेत्यावर विश्वास ठेवेल का हो? तुम्हाला काय वाटतं?